गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द मॅथ्स. मॅथ्समध्ये ना बेटा आज आपल्याला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट शिकायचा आहे. तो म्हणजे तीन महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट ऑफ कोफॅक्टर, ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. कुठले कुठले बेटा? कन्सेप्ट ऑफ कुठलं? कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स, त्याच्यानंतर ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे. हे तिघं कन्सेप्ट घेण्याच्या आधी मला एक तुम्हाला सांगायची इच्छा आहे. सपोज -1 आहे, -1. ठीक आहे. त्याच्या डोक्यावरती 1 आला तर याचं उत्तर काय येतं बेटा? मायनसच येतं, म्हणजे -1 येतं. याचं उत्तर किती येतं? -1. ठीक आहे. तेच सपोज -1च्या डोक्यावरती सपोज 2 आला. -1च्या डोक्यावरती किती आला बेटा? 2. -1च्या डोक्यावरती 1 आला. -1 इंटू -1 म्हणजेच काय? याचं उत्तर +1. ठीक आहे. -1च्या डोक्यावरती 3 आला तर पुन्हा याचं उत्तर किती येईल बेटा? -1. ठीक आहे. -1च्या डोक्यावरती 4 आला तर याचं पुन्हा उत्तर किती येईल बेटा? +1. -1च्या डोक्यावरती 5 आला तर पुन्हा याचं आन्सर काय येईल? -1. -1च्या डोक्यावरती 6 आला तर याचं उत्तर पुन्हा काय येईल बेटा? +1. म्हणजे याच्यावरनं मी एक कन्क्लुजन असं काढू शकतो की मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला. कुठला बेटा? ऑड. पहा आता इथे 1 झाला, 3 झाला, 5 झाला. ऑड नंबर आलं तर मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला तर उत्तर काय येतं? मायनसमध्येच येतं. मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला. ऑड इवन माहिती आहे बेटा? ऑड म्हणजे काय? विषम. आणि इवन म्हणजे काय? सम. ठीक आहे. तेच मायनसच्या डोक्यावरती इवन नंबर आला. मायनसच्या डोक्यावरती इवन नंबर आला तर माझा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येतं. पहा इथे पहा. मायनसच्या डोक्यावरती 2 आला, समसंख्या आहे, पॉझिटिव्ह. -1च्या डोक्यावरती 4 आला, पुन्हा उत्तर पॉझिटिव्ह. -1च्या डोक्यावरती 6 आला, पुन्हा उत्तर पॉझिटिव्ह. म्हणजे मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला तर उत्तर माझं निगेटिव्ह येतं. मायनसच्या डोक्यावरती इवन नंबर आला तर माझं उत्तर पॉझिटिव्ह येतं. हे फिक्स डोक्यात ठेवा. फाईन. हे ज्यांना वाटतंय इम्पॉर्टंट आहे त्यांनी प्लीज हे कुठेतरी लिहून घ्या. बेसिक कन्सेप्टमध्ये एकदम IMP कन्सेप्ट सांगितला बेटा आता हा. आणि मग मी इकडच्या कन्सेप्टकडे वळणार आहे. फाईन. अपेक्षा ठेवतो झालं असेल लिहून बेटा. फाईन. हे प्लीज डोक्यात ठेवा. मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला तर निगेटिव्ह, मायनसच्या डोक्यावरती इवन नंबर आला तर पॉझिटिव्ह. फाईन. ओके. आता काय मला सांगायचं आहे ते बघा. सपोज नाही का माझ्याकडे ए नावाचा मॅट्रिक्स असेल. ए नावाचा मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच आणि आय हे एलिमेंट्स आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय हे काय आहेत बेटा? एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स आहेत म्हणजे हे नंबर्स असतील असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या मॅट्रिक्सला ए नाव देऊन दिलं. ठीक आहे. बरं. मग आता सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे आहे कोफॅक्टरचा. सगळ्यात पहिला कन्सेप्ट कुठला सांगायचा आहे बेटा? कोफॅक्टर. कोफॅक्टर जो निघतो ना बेटा तो प्रत्येक एलिमेंटसाठी निघत असतो. प्रत्येक एलिमेंट म्हणजे कोफॅक्टर ऑफ ए निघेल, कोफॅक्टर ऑफ बी निघेल, कोफॅक्टर ऑफ सी निघेल, कोफॅक्टर ऑफ डी निघेल, कोफॅक्टर ऑफ ई निघेल, कोफॅक्टर ऑफ एफ निघेल, कोफॅक्टर ऑफ जी निघेल, कोफॅक्टर ऑफ एच निघेल आणि कोफॅक्टर ऑफ आय निघेल. काय बोललो काय नाही कळालं? म्हणजे कोफॅक्टर प्रत्येक एलिमेंटसाठी एकूण एक एलिमेंटसाठी तुमचा कोफॅक्टर निघत असतो. मग आपण सगळ्यात पहिले कोफॅक्टर लिहितो. कोफॅक्टर लिहिताना COFच लिहितात फक्त. याचा काय मिनिंग झालं बेटा? कोफॅक्टर ऑफ ए. कोफॅक्टर ऑफ ए. आता कोफॅक्टर ऑफ ए कसा काढायचा? फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे. आधी इथे -1 लिहायचं बेटा. -1 त्याच्या डोक्यावरती हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. राईट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणून याच्या डोक्यावरती फर्स्ट रो प्लस फर्स्ट कॉलम. 1 + 1 कळालं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे. बरं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तेवढे एलिमेंट सोडून द्या. काय काय दिसतंय ते बघा. ई, एफ, एच, आय. मग त्याला मल्टिप्लाय करायचं डिटर्मिनंट सारखं. 2/2चा डिटर्मिनंट असतो बेटा. तो कसा करतो आपण? आता सपोज हे गेलं आणि हे गेलं तर हे कसं होईल? ई इंटू आय मायनस एफ इंटू एच. ई इंटू आय मायनस एफ इंटू एच. मग ई इंटू द आय मायनस एफ इंटू द एच. ई इंटू द आय मायनस किती आलं? एफ इंटू द एच. ई इंटू द आय मायनस किती आलं? एफ इंटू द एच. याला जर मी पुढे कंटिन्यू केलं ना तर -1च्या डोक्यावरती किती आलं बेटा? 2. 1 + 1 किती होतं? 2. पुन्हा इथे ई इंटू द आय मायनस एफ इंटू द एच.
ओके, विच इज इक्वल टू -1च्या डोक्यावरती इवन नंबर आला की ऑड नंबर आला, ते आत्ताच मी इथे सांगितलं तुम्हाला. मायनसच्या डोक्यावरती ऑड नंबर आला तुमचा आन्सर निगेटिव्ह येतं, मायनसच्या डोक्यावरती इवन नंबर आला तुमचं उत्तर पॉझिटिव्ह येतं. मग हा इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे बेटा? इवन आहे, म्हणजे याचं उत्तर काय बेटा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह ब्रॅकेटच्या आतमध्ये EI मायनस FH, EI मायनस किती आलं? FH. काही अडचण? को फॅक्टर ऑफ ए भेटला मला. को फॅक्टर ऑफ कुठला झाला? ए. को फॅक्टर ऑफ ए. काही अडचण? नीट बघा. को फॅक्टर ऑफ ए. को फॅक्टर ऑफ ए -1 घेतला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणून काय आला? 1 + 1. पुन्हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काढून टाकला, EI मायनस FH. पुन्हा -1, 1 + 1 2 आला, -1/2 काय येतं? पॉझिटिव्ह, म्हणून EI मायनस FH जसंच्या तसं. काही अडचण? पक्का? ओके. आता लक्ष इकडे. आता को फॅक्टर ऑफ बी. को फॅक्टर ऑफ बी पुन्हा फॉर्म्युला तोच, -1 त्याच्या डोक्यावरती. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. कळालं? खाऊन टाका तेवढं. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम एवढं गेलं. काय काय दिसतंय? DFGI. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये DFGI मल्टिप्लिकेशन D इंटू द I, D इंटू द I मायनस F इंटू द G, मायनस F इंटू द G, D इंटू द I मायनस F इंटू द G, D इंटू द I मायनस F इंटू द G, विच इज इक्वल टू पुन्हा -1 त्याच्या डोक्यावरती 3, राईट? 1 + 2 3 आलं. पुन्हा D इंटू द I मायनस F इंटू द G, विच इज इक्वल टू मायनसच्या डोक्यावरती ऑड आहे का इवन आहे बेटा? ऑड आहे, म्हणजे याचा आन्सर निगेटिव्ह. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा D इंटू द I मायनस F इंटू द G, D इंटू द I मायनस F इंटू द G, D इंटू द I मायनस F इंटू द G. को फॅक्टर ऑफ B झालं. आता को फॅक्टर ऑफ C. को फॅक्टर ऑफ C, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, मग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, राईट? फर्स्ट रो थर्ड कॉलम, रो गेला कॉलम गेला. काय दिसतंय? DEGH, DEGH. मग काय लिहिते? D इंटू द H मायनस E इंटू द G, D इंटू द H मायनस E इंटू द G, विच इज इक्वल टू पुन्हा -1च्या डोक्यावरती किती आलं बेटा? 4. पुन्हा इथे D इंटू द H मायनस E इंटू द G, विच इज इक्वल टू पुन्हा मायनसच्या डोक्यावरती ऑड आहे का इवन आहे बेटा? इवन आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह. पुन्हा D इंटू द H मायनस E इंटू द G, D इंटू द H मायनस E इंटू द G. को फॅक्टर ऑफ C काढलं. कुठलं काढलं हे? को फॅक्टर ऑफ C. आता को फॅक्टर ऑफ D काढायचं आहे. आता हे नवीन आहे थोडंसं. को फॅक्टर ऑफ D, रो गेला कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, -1च्या डोक्यावरती सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. खाऊन टाका. हा सेकंड रो गेला, म्हणजे पहा हे मधले गेलं, 2 मिनिटं, हा मधला गेला आणि इथला हा गेला. काय काय दिसतं? BCHI, म्हणजे पहा हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे एवढं जाईल आणि हे मधलं जाईल. काय बॅलन्स शिल्लक आहे बेटा? BCH आणि I, BCH आणि I. मग B इंटू द I मायनस B इंटू द I, हा गेलाय, हा गेलाय, B इंटू द I मायनस C इंटू द H, मायनस C इंटू द H, विच इज इक्वल टू -1च्या डोक्यावरती पुन्हा 2 आणि 1 3, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये B इंटू द I मायनस C इंटू द H, विच इज इक्वल टू किती लिहिते? मायनसच, ऑड नंबर आहे. पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये B इंटू द I मायनस C इंटू द H, B इंटू द I मायनस C इंटू द H. को फॅक्टर ऑफ D झालं. आता को फॅक्टर ऑफ कुठलं बेटा? E. को फॅक्टर ऑफ E पुन्हा -1 आलं, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, मग पुन्हा सेकंड रो सेकंड कॉलम, राईट? सेकंड रो सेकंड. पुन्हा खाऊन टाका. सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, म्हणजे हे पण गेले, हे 3 आकडे गेले आणि आडवे 3 गेले. काय शिल्लक? 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4. मग काय? A इंटू I मायनस C इंटू G, A इंटू द I मायनस C इंटू द G, विच इज इक्वल टू मायनसच्या डोक्यावरती किती आलं बेटा? 4. पुन्हा
इथे a इंटू द आय मायनस सी इंटू द जी विच इज इक्वल टू मायनसच्या डोक्यावरती 4 म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर, पुन्हा a इंटू द आय मायनस सी इंटू द जी. ओके, आता को फॅक्टर ऑफ ई झालं. आता को फॅक्टर ऑफ एफ, पुन्हा रो सेकंड थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, मग -1 पुन्हा सेकंड रो थर्ड कॉलम. राईट, खाऊन टाका. सेकंड रो गेली, थर्ड कॉलम गेला, हे असं गेलं. काय शिल्लक आहे बेटा आता? ए बी जी एच, ए बी जी एच. मग किती आलं इथे? ए एच मायनस बी जी, ए एच मायनस बी जी विच इज इक्वल टू -1च्या डोक्यावरती किती येईल? 5, पुन्हा ए एच मायनस बी जी विच इज इक्वल टू मायनसच्या डोक्यावरती 5 आलं म्हणजे मायनस आलं पुन्हा. मग पुन्हा इथे ए एच मायनस बी जी, ए एच मायनस बी इंटू द जी, ए एच मायनस किती आलं? बी इंटू द जी. को फॅक्टर ऑफ एफ पण झालं. आता पुढे काय बेटा? को फॅक्टर ऑफ जी. इकडे घेतो को फॅक्टर ऑफ जी, को फॅक्टर ऑफ जी, को फॅक्टर ऑफ जी. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, -1 त्याच्या डोक्यावरती, थर्ड रो फर्स्ट कॉलम ब्रॅकेटच्या आतमध्ये. ठीक आहे, आता थर्ड रो फर्स्ट कॉलम खाऊन टाका. हे एवढं केलं, काय दिसतंय? बी सी ई एफ, बी सी ई एफ, मग बी एफ मायनस सीई, बी एफ मायनस सीई म्हणजेच विच इज इक्वल टू -1/4, पुन्हा बी एफ मायनस सीई विच इज इक्वल टू पॉझिटिव्ह उत्तर येईल ब्रॅकेटच्या आतमध्ये, पुन्हा बी एफ मायनस सीई, बी एफ मायनस किती आलं बेटा? सीई. को फॅक्टर ऑफ जी झालं. आता को फॅक्टर ऑफ एच, को फॅक्टर ऑफ एच, को फॅक्टर ऑफ एच पुन्हा -1च्या डोक्यावरती, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, मग 3 + 2 ओके ब्रॅकेटच्या आतमध्ये, थर्ड रो सेकंड कॉलम खाऊन टाका. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. ए सी डी एफ शिल्लक राहील, ए सी डी एफ शिल्लक राहील. मग काय आलं? ए एफ मायनस सी डी विच इज इक्वल टू -1च्या डोक्यावरती 5 आलं, पुन्हा इथे किती आलं? ए एफ मायनस सी डी विच इज इक्वल टू पुन्हा इथे मायनसच उत्तर येईल, ए एफ मायनस सी डी, ए एफ मायनस सी डी बेटा. ठीक आहे, को फॅक्टर ऑफ एच झालं. सगळ्यात शेवटी को फॅक्टर ऑफ आय, सगळ्यात शेवटी काय बेटा? को फॅक्टर ऑफ आय -1 त्याला रेस टू थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, काय 3 + 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये, पुन्हा खाऊन टाका. थर्ड रो थर्ड कॉलम, ए बी डी ई, मग ए ई मायनस बी डी, ए ई मायनस बी डी ओके विच इज इक्वल टू -1 त्याच्या डोक्यावरती 6, पुन्हा इथे ए ई मायनस बी डी विच इज इक्वल टू -1च्या डोक्यावरती 6 म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह आलं, पुन्हा इथे ए ई मायनस बी डी. हे अशा पद्धतीने तुमचे कोफॅक्टर्स निघत असतात, अशा पद्धतीने तुमचे कोफॅक्टर्स निघत असतात. पण आपल्याला हे सगळं लक्षात नाही ठेवायचं बेटा. मी त्यासाठी फक्त हे शेवटचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कसं लक्षात ठेवणार? अल्टरनेट प्लस मायनस आहे बघ, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, पुन्हा इकडे प्लस मायनस प्लस मायनस, अल्टरनेट जातं. म्हणजे एवढं सगळं लक्षात काही ठेवायची गरज नाहीये. फक्त हे शेवटचे जे आहेत तेच मला हवे आणि तेच मी आता सगळं पुसणार आहे आणि सगळंच्या सगळं फक्त जी शेवटची स्टेप आहे ना डायरेक्ट ती लिहिणार आहे. डायरेक्ट शेवटची स्टेप लिहिणार आहे बेटा, एकदम सोपी आहे. येते कशी मी ती तुमच्या डोक्यात घालून दिली, पण लिहिताना आपण डायरेक्ट फक्त शेवटची स्टेप लिहायची. लिहिताना फक्त आपण कुठली स्टेप लिहायची बेटा? शेवटचीच. लिहिताना आपण कुठली स्टेप लिहायची आहे? फक्त आणि फक्त शेवटची लिहायची आहे. कशी? आता इथे पहा, मी सगळंच्या सगळं हे पुसतोय. फाईन. सगळ्यांचे को फॅक्टर पुन्हा काढायचे आहेत आपल्याला. सगळ्यांचे को फॅक्टर मी पुन्हा काढणार आहे, पण ते शॉर्टकट पद्धतीमध्ये काढणार आहे. सगळ्यांचे को फॅक्टर मी पुन्हा काढणार आहे, पण ते शॉर्टकट पद्धतीमध्ये काढणार आहे. ठीक आहे, ओके. सगळ्यात पहिले को फॅक्टर ऑफ ए. को फॅक्टर ऑफ ए पहिले पॉझिटिव्ह घ्यायचं, राईट. को फॅक्टर ऑफ ए पहिले घेताना पॉझिटिव्ह ब्रॅकेटच्या आतमध्ये, रो गेला कॉलम गेला, फक्त ई एफ एच आय शिल्लक आहे. रो गेला कॉलम गेला, ई एफ एच आय, मग काय लिहिते? ई आय मायनस एफ एच. झालं, संपला विषय. ई आय मायनस एफ एच, एकदम सोपं. को फॅक्टर ऑफ बी काढायचं म्हटलं तर पुन्हा काय आता इथे मायनस,
ब्रॅकेटच्या आतमध्ये रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, डी एफ जी आय शिल्लक आहे. मग डी आय मायनस एफ जी, डी आय मायनस एफ जी, डी आय मायनस एफ जी. को फॅक्टर ऑफ सी काढायचा. सी काढायचा असेल तर पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह घेतलं, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, डीई जी एच, डीई जी एच. मग काय लिहिते, डी इंटू द एच मायनस ई इंटू द जी, डी इंटू द एच मायनस ई इंटू द जी, डी इंटू द एच मायनस ई इंटू द जी. ओके, आता को फॅक्टर ऑफ डी, को फॅक्टर ऑफ डी काढायचं म्हटलं तर पुन्हा काय बेटा मायनस, अल्टरनेट चाललंय प्लस मायनस, आता मायनस येईल. पुन्हा रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, शिल्लक काय बी सी एच आय. जे शिल्लक त्याच्याकडे लक्ष द्यायचं, रो गेला आहे ना, मग आता कॉलम पण गेला, बी सी एच आय, बी आय मायनस सी एच, बी आय मायनस सी एच. ओके, त्याच्यानंतर को फॅक्टर ऑफ ई, ई काढायचं म्हटलं तर पुन्हा पॉझिटिव्ह येणार, पॉझिटिव्ह आलं, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, ए सी जी आय, ए सी जी आय मधला आहे ना बेटा, रो खाऊन टाका कॉलम खाऊन टाका, ए सी जी आय, ए आय मायनस सी जी, ए आय मायनस सी जी. ओके, पुढे आता को फॅक्टर ऑफ एफ, रो गेला कॉलम गेला, ठीक आहे, रो गेला कॉलम, आधी मायनस येईल ते लिहून घेऊ, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, ए बी जी एच, शिल्लक काय ए बी जी एच, मग ए एच मायनस बी जी, ए एच मायनस बी जी, ए एच मायनस बी जी. को फॅक्टर ऑफ एफ झाला. आता को फॅक्टर ऑफ जी, को फॅक्टर ऑफ जी पुन्हा पॉझिटिव्ह येणार, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, बी सी ई एफ आलं, मग बी एफ मायनस सीई, बी एफ मायनस सी इंटू द ई. ठीक आहे, को फॅक्टर ऑफ जी झालं, को फॅक्टर ऑफ आता एच, एच काढायचं म्हटलं तर पुन्हा मायनस येणार, पुन्हा मायनस येणार, ठीक आहे, पुन्हा मायनस येणार, एच, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, शिल्लक काय ए सी डी एफ, ए सी डी आणि एफ, मग ए एफ मायनस सी डी, ए एफ मायनस सी डी. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी को फॅक्टर ऑफ जी एच आय, पुन्हा इथे पॉझिटिव्ह, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, ए बी डी ई शिल्लक आहे, ए ई मायनस बी डी, ए ई मायनस बी डी. ओके, काही अडचण पक्का. हे शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं ते कळालं बेटा. हे सगळ्यांचे इकडे आपण को फॅक्टर्स काढले. इकडे ना बेटा सगळ्यांचे को फॅक्टर्स काढल्याच्या नंतर आता ना बेटा आपण प्रत्येकाला काहीतरी अजून करून नावं देऊन टाकू. म्हणजे सपोज मी याला हे सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला काही आन्सर भेटलं, ए बी सी डी एफ जी एच आय आलं ना, एच आय. आता याला सपोज मी जे नाव दिलं, मला याचं उत्तर काहीतरी भेटलं, ते काय असेल जे, अजून करून घेतलं मी. मी माझ्या पद्धतीने शिकवतोय, लक्ष द्या. याचं उत्तर प्लस हा आला आणि याचं उत्तर सॉल्व्ह केलं, याला काहीतरी मला आन्सर भेटलं, ते जे आलं. हे आकडे आहेत बेटा, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 असे आकडे आहेत, ते डिजिट्स आहेत. मग डिजिट्समुळे मला इकडे पण काय भेटतील, डिजिट्स भेटतील. पण आपण सध्या अल्फाबेटच्या फॉर्म मध्ये बघतोय, म्हणून इथे काहीतरी लिहायचं म्हणून लिहितोय आपण. ठीक आहे, मग किंवा जे घ्या किंवा टोटलीच वेगळं घ्या, प्लस एक्स घ्या, एक्स. ठीक आहे, मग इथे मायनस, इथे काय वाय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथे प्लस झेड, एक्स वाय झेड झालं, पुन्हा मायनस, इथे घ्या एल, त्याच्यानंतर प्लस एम, त्याच्यानंतर मायनस एन, मायनस एन, याचं प्लस ओ, एल एम एल ओ, पी आणि हा प्लस क्यू. हे मला याचे आन्सर्स भेटलेत असं लक्षात घ्या. हे मला त्याचे काय भेटलेत बेटा, आन्सर्स. को फॅक्टर मी सोडवलं, ठीक आहे, आणि हे त्याचे मला आन्सर्स भेटलेत असं लक्षात घ्या. सध्या तरी हे मला त्याचे उत्तर भेटले, त्याला मी सोडवलं. हे आकडे आहेत ना बेटा, मल्टिप्लाय केलं, हा नंबर आहे, याचं काय ते उत्तर भेटेल, ते मी सोडवलं, एक उत्तर मला भेटून गेलं. ते उत्तर हे आहेत असं अजून कर. ठीक आहे, मग फायनली मी इथे को फॅक्टर ऑफ ए लिहू शकतो. को फॅक्टर ऑफ कॅपिटल ए. आता अख्ख्याचा ए चा जो आहे तो को फॅक्टर मला लिहिता येईल, अख्ख्या ए चा को फॅक्टर लिहिता येईल. हा छोटा ए नाही म्हणत, आता मोठा ए म्हणतोय मी. या मोठा ए बद्दल को फॅक्टर मला भेटेल. को फॅक्टर किती बेटा, जे तुम्हाला आकडे भेटले ते. काय लिहिते, प्लस एक्स, त्याच्यानंतर मायनस वाय, त्याच्यानंतर झेड, त्याच्यानंतर मायनस एल, त्याच्यानंतर एम,
त्याच्यानंतर मायनस एन, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर मायनस पी आणि इथं काय आलं बेटा क्यू. हे झालं कोफॅक्टर. कोफॅक्टर कसा काढतात कळालं. म्हणजे आधी सगळ्यांचे कोफॅक्टर्स काढून घ्यायचे, ते कोफॅक्टर्स ऑफ ए मध्ये सगळ्यांचे कोफॅक्टर लिहून घ्यायचे, मग तुला कोफॅक्टर भेटेल. अख्ख्या मॅट्रिक्सचा काय काढला आपण आता कोफॅक्टर. अख्ख्या मॅट्रिक्सचा आपण काय काढला बच्चा लोक कोफॅक्टर. अख्ख्या मॅट्रिक्सचा आपण काय काढला कोफॅक्टर. कोफॅक्टर भेटला, कोफॅक्टर भेटला. मग याच्यावरनं आपण काढायचा असतो. पहिला फंडा झाला माझा. सेकंड फंडा असतो ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए असं लिहितात. ऍडजॉइंट ऑफ ए साठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बेटा, कोफॅक्टर ऑफ ए आणि त्याचा ट्रान्सपोज. काय काढायचा कोफॅक्टर ऑफ ए आणि त्याचा ट्रान्सपोज. मग कोफॅक्टर ऑफ ए आणि त्याचा ट्रान्सपोज. आता इथे फॉर्म्युला आहे माझ्याकडे. कोफॅक्टर ऑफ ए काढलाय, त्याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम कॉलमचे रो. ठीक आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम कॉलमचे रो. मग याचं उत्तर किती येईल, हा एक्स जो तसाच येईल, रोचे कॉलम झाली मायनस वाय आणि हा झेड आला. त्याच्यानंतर मायनस एल, इकडं एम आणि इकडं मायनस एन. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे ओ, इथे मायनस पी आणि इथं क्यू. ठीक आहे. हे काय झालं ऍडजॉइंट ऑफ ए. हे काय झालं बच्चा लोक ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए कसं काढलं कळाल बेटा, कोफॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज. कोफॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज. आणि फायनली ए इनवर्स. ए इनवर्स असं लिहितात. लक्षात ठेवा, मला जर इनवर्स काढायचं असेल तर ए इनवर्स असं लिहित असतात. ए इनवर्स काय करायचं बेटा, ए इनवर्स. ए इनवर्स काय असतो माहिती का, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू द ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू द ऍडजॉइंट ऑफ ए. हे तीन माझे महत्वाचे फॉर्म्युले, अतिशय महत्वाचे. ठीक आहे. हा एक, हा दोन आणि हा तीन. ठीक आहे. हे तीन अतिशय महत्वाचे माझे फॉर्म्युले, खूप 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 IMP फॉर्म्युले. हे तीन अतिशय महत्वाचे फॉर्म्युले लक्षात आले. ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए काढला पहिले तर हा आहे कोफॅक्टर, सॉरी हा एक आहे, हा 2 नंबर आणि हा माझा 3 नंबर. ठीक आहे. पहिलं कोफॅक्टर ऑफ ए कसा काढला ते लक्षात आलं. मग ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज असतो आणि ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. पण इथे ना बेटा एक कंडिशन आहे. कंडिशन काय बेटा माहिती का, जेव्हा तू डिटर्मिनंट ऑफ ए काढतो ना, डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत मस्ट नॉट बी इक्वल टू द 0. डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत ए 0 नसावी. का नसावी, जर इथे 0 आला मग ते काय होऊन जाईल बेटा 1 अपॉन 0. सगळ्यांना माहिती आहे, माहिती नसेल तर आता ऐकून घ्या. 1 अपॉन 0 किती असतो बेटा माहिती का, इन्फिनिटी. 1 अपॉन 0 किती असतो, इन्फिनिटी. 1 अपॉन 0 किती असतो, म्हणजे याचं जर उत्तर माझं 0 आलं ना तर 1 अपॉन 0 होऊन जाईल. 1 अपॉन 0 झालं तर आन्सर काय होईल, इन्फिनिटी येईल. मला ते उत्तर काढताच येणार नाही. म्हणून कंपल्सरी त्यांनी एक कंडिशन टाकली आहे. कंडिशन काय म्हणतीये की डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत 0 नसावी. डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत काय नसावी बेटा, 0 नसावी. डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत काय नसावी, 0 नसावी. डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत काय नसावी बेटा, 0 नसावी. कळालं कसं कसं केलं, काय काय केलं, सगळं इथे एक्सप्लेन झालं बेटा. खूप वेळ लागला एक्सप्लेनेशनला. ठीक आहे. एकदम शांततेमध्ये व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट व्यवस्थित लिहून घ्यायचे. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट व्यवस्थित लिहून घ्यायचे. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा मी लगेच सम स्टार्ट करतोय. ठीक आहे. म्हणजे सम घेतलं की तुम्हाला थोडासा कन्सेप्ट अजून जास्त बऱ्यापैकी क्लिअर होतात. ठीक आहे. क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स ए. Find the adjoint of the matrix A. Find the adjoint of the matrix A is equal to A is equal to matrix of 1 0 minus 1 3 4 5 त्याच्यानंतर 0 minus 6 minus 7 0 minus 6 minus 7. ओके, आपल्याला याचं adjoint काढायचं. याचं काय काढायचं बेटा, ऍडजॉइंट. मग ऍडजॉइंट कसा काढायचा, तर सगळ्यात पहिले कोफॅक्टर लागेल.
का ऍडजॉईंटचा आत्ताच फॉर्म्युला बघितला, ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू को फॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज. मग को फॅक्टर्स तर लागतील. मग प्रत्येक एलिमेंटचा मला को फॅक्टर काढावा लागेल. मग सगळ्यात पहिले को फॅक्टर ऑफ 1, सगळ्यात पहिले को फॅक्टर ऑफ कशाचा येईल बेटा 1चा. 1चा को फॅक्टर घेताना इथे पॉझिटिव्ह पहिले अल्टरनेट चिन्ह, पहिले पॉझिटिव्ह, मग ब्रॅकेटच्या आतमध्ये रो गेला कॉलम गेला, धिस इंटू धिस किती येईल प्लस मायनस मायनस किती 7 4 जा 28, पुन्हा मायनस, पुन्हा 5 6 जा 30, पण काय येईल बेटा -30. हा मायनस कुठला बेटा फॉर्म्युलाचा आहे. पुन्हा मायनस प्लस मायनस 5 सक 30. पुढे याला सोडून घ्यायचं, आधी प्लस आलं, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅल्सीमध्ये सोडवायला किती आहे -28 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा -30 किती आलं 2, किती आलं 2. म्हणजेच याचा आन्सर किती आलं बेटा +2. याचा आन्सर किती आलं +2. फाईन. नेक्स्ट आता पुढच्याचा को फॅक्टर ऑफ कोणाचा बेटा 0चा. 0चा को फॅक्टर घेताना पहिले चिन्ह मायनस येणार, पहिले चिन्ह काय बेटा मायनस, पुन्हा मग रो गेला कॉलम गेला, प्लस मायनस -21, पुढे मायनस, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, पुन्हा विच इज इक्वल टू हा मायनस तसाच इथे किती आलं -21, पुन्हा मायनस मायनस काय होऊन जाईल बेटा प्लस, आणि याचा आन्सर किती येईल +21. ठीक आहे. शेवटी तुम्ही प्लस चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल, मायनस असेल तर मायनस लिहित चला आपण. ठीक आहे, मायनस असेल तर मायनस लिहित चला, मायनस मायनस प्लस झाला आणि 21 तसाच्या तसा. पुन्हा को फॅक्टर ऑफ कोणाचे बेटा आता -1, पुन्हा इथे प्लस आलं ब्रॅकेटच्या आतमध्ये, रो गेला कॉलम गेला, किती बेटा +-18 मल्टिप्लाय करून घेतला बेटा 6 3 18 -0, पुन्हा इथे विच इज इक्वल टू हा प्लस तसाच याच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये -18, पुन्हा प्लस मायनस किती आलं -18, प्लस मायनस किती आलं बच्चा लोक -18. ठीक आहे, हे थोडं जवळ लिहितो, हे 2 आलं याचा आन्सर, आणि याचा आन्सर किती आलं 21. ओके. पुढे आता को फॅक्टर ऑफ कोणाचा आता तीनाचा. आता तीनाचा को फॅक्टर करता इथे मायनस चिन्ह, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, मायनस 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 प्लस. ठीक आहे, मायनस मायनस प्लस 6 1 6, पुढे हा मायनस तसाच इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये -6 मायनस मायनस पुन्हा काय होऊन जाईल बेटा +6. ठीक आहे, इथे वाटलंच त्याला मी अशा अंडरलाईन करून ठेवतो, नेहमीची सवय माझी ती, म्हणजे मग तुम्हाला काय लिहायचं ते इझिली लक्षात येतं. ठीक आहे. पुढे आता को फॅक्टर ऑफ 4, को फॅक्टर ऑफ 4 करताना पुन्हा पॉझिटिव्ह, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, प्लस मायनस मायनस 7 1 7 मायनस, पुन्हा शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, पुन्हा इथे प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येईल बेटा -7, पुन्हा प्लस मायनस -7. ठीक आहे, को फॅक्टर ऑफ 4 पण झालं. पुढे को फॅक्टर ऑफ कशाचा बेटा 5चा, पुन्हा आता इथे काय येईल मायनस, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, प्लस मायनस -6 मायनस, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, पुन्हा इथे काय इथे मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये -6 मायनस मायनस +6, मायनस मायनस +6. पुढे आता को फॅक्टर ऑफ कशाचा बेटा 0चा. पुन्हा 0चा को फॅक्टर करताना पॉझिटिव्ह, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, मायनस मायनस प्लस, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस 4 1 4 ब्रॅकेट कम्प्लीट, पुन्हा इथे प्लस मायनस मायनस +4, इथे पुन्हा आन्सर किती आलं बेटा याचं +4. को फॅक्टर ऑफ 0 झालं. आता को फॅक्टर ऑफ कोणाचा येणार 6चा, -6चा, पुन्हा इथे मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये, रो गेला कॉलम गेला, रो गेला कॉलम गेला, 1 2 1 2 3 आणि 4, मग 1 × 5 5 मायनस, पुन्हा मायनस प्लस, पुन्हा मायनस, 3 1 3 ब्रॅकेट कम्प्लीट, विच इज इक्वल टू पुन्हा इथे मायनस आलं, पुन्हा कॅल्सीमध्ये सोडवा 5 मायनस, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -3 किती आलं 8, पण म्हणजे आन्सर किती आलं -8. आन्सर किती आलं -8. आणि सगळ्यात शेवटी को फॅक्टर ऑफ कशाचा -7चा, पुन्हा इथे पॉझिटिव्ह येईल, रो गेला कॉलम गेला, 1 2 3 4 हे 4 डिजिट्स, 4 1 4 वजा शून्य, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्य येतं पहा, शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच, म्हणजेच प्लस, आणि किती आलं बेटा इथे 4. ठीक आहे. बरं, आता सगळे नंबर्स भेटले.
सगळे नंबर्स भेटले बेटा. मग देअरफॉर आता को फॅक्टर ऑफ ए मला भेटून जाईल. को फॅक्टर ऑफ ए ज्याला मी अंडरलाईन केले तेच आकडे लिहायचे आपण. किती बेटा इथे 2, मग 21, मग -18, मग 6 -7, त्याच्यानंतर 6 -7 6, मग 4 8 4 -8 4 -8 आणि पुन्हा +4. हे काय झालं को फॅक्टर ऑफ ए. हे काय झालं आपलं को फॅक्टर ऑफ ए. आता ॲडजॉइंट ऑफ ए, ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला को फॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज विच इज इक्वल टू को फॅक्टर ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज रोचे कॉलम कॉलमचे रो म्हणजे 2 रो मध्ये होतात 2 21 18 तो खाली 2 21 वजा 18 त्याच्यानंतर 6 वजा 7 पुन्हा 6 4 वजा 8 आणि पुन्हा 4. ठीक आहे. हे काय आलं तुमचं ॲडजॉइंट ऑफ ए. हे काय झालं बच्चा लोक तुमचं ॲडजॉइंट ऑफ ए. हे काय झालं ॲडजॉइंट ऑफ ए. क्रॉस चेक करूया. 2 6 4 21 -7 -8 -18 6 आणि 4. ओके कळालं बेटा. इथे ना बेटा लेंदी काय होतं फक्त हे काढणं महत्वाचं आहे. एकदा का तुझे को फॅक्टर निघाले की पुढचं गणित सोपं आहे. एकदा का तुझे को फॅक्टर निघाले की पुढचं गणित सोपं असतं. एकदा का तुझं को फॅक्टर निघालं की पुढचं गणित एकदम सोपं असतं बेटा. कळालंय काय केलं काही नाही. हे झालं माझे को फॅक्टर काढलं आणि मग ॲडजॉइंट ऑफ ए पण काढलं. को फॅक्टर पण काढलं आणि ॲडजॉइंट ऑफ ए पण काढून घेतला आपण. को फॅक्टर ऑफ ए पण काढला आणि ॲडजॉइंट ऑफ ए पण काढला. आज कन्सेप्ट घेतला आणि एकच सम घेतलाय. आज कन्सेप्ट घेतले आणि एकच सम घेतले बेटा. ठीक आहे. उद्यापासून याच्याचवरती आधारित अजून सम्स चालतील. उद्या याच्याचवरती आधारित अजून सम्स चालतील बच्चा लोक. ओके दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.